हा लागलेच आपण स्टँडर्ड नंबर सेकंडला सुरुवात करत आहोत. काढा सर्वांनी नेक्स्ट स्टँडर्ड नंबर सेकंड. चला स्टँडर्ड नंबर सेकंड. स्टँडर्ड नंबर सेकंड. रीड द फॉलोइंग स्टँजा अँड डू द ऍक्टिव्हिटीज. स्टँजा वाचा आणि कृती पूर्ण करा. 5 मार्कासाठी गुण असतो सांगितलं मी अगोदरच तुम्हाला. A1 ची ऍक्टिव्हिटी, A1 च्या ऍक्टिव्हिटीला किती गुण असतात? तर A1 च्या ऍक्टिव्हिटीला 2 गुण असतात. 5 पैकी 2 मार्क इथं. तर याच्यामध्ये काय म्हणलं? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. 2 पर्याय दिले इथं, माइट, राईट, वर्स्ट, बेस्ट. तर पहिलं वाक्य बघूया आपण. द पोएट प्रेज टू द लॉर्ड. कवी देवाकडे प्रार्थना करतात. कशासाठी? टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज माइट की राईट? तर बाळांनो माइट नाही, राईट आहे म्हणून राईट घ्या. नेक्स्ट नंबर 2. द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द कवीला हे पाहिजे की तरुण वयी म्हणजे किशोर वयीन जे जीवन जगलं ते जीवन डॅडॅस आहे असं जीवन जगलं पाहिजे. कसं मग? वर्स्ट की बेस्ट? तर वर्स्ट नाही बाळांनो, तर बेस्ट. BEST बेस्ट. A1 ची ऍक्टिव्हिटी तर संपलेली आहे. A1 च्या नंतर ना खाली स्टांजा असतोय, तो आपण स्टांजा असं दिलेला आहे. आता स्टांजाच्या नंतर ना खाल्ल्या साईडला A2 ची ऍक्टिव्हिटी असते. A2 ची ऍक्टिव्हिटी. तर बाळाने A2 च्या ऍक्टिव्हिटीला किती गुण आहेत? तर A2 च्या ऍक्टिव्हिटीला सुद्धा 2 गुण आहेत. हा, हाऊ शुड वन रिॲक्ट टू अ टेम्पटेशन? टेम्पटेशन म्हणजे काय? लोभ. टेम्पटेशन म्हणजे काय? लोभ. तर हाऊ शुड वन रिॲक्ट टू अ टेम्पटेशन? एखाद्यानं लोभ आल्याच्या नंतर म्हणजे लोभ आल्याच्या नंतर लोभाला काय प्रतिक्रिया दिली पाहिजे? तर नाही म्हणलं पाहिजे. तर आन्सर घ्या. आन्सर घ्या. ऍज पर मेन्शनड MENTIONED as per mentioned in the stanza comma when temptation TEMPTION when temptation comes in the way of life, on the way of life करा. comes on the way of life, at that time we should say no. म्हणजेच ज्या वेळेस आपल्या मार्गामध्ये लोभ येईल त्यावेळेस आपण त्या लोभाला नाही म्हटलं पाहिजे. काय म्हटलं पाहिजे? नाही म्हटलं पाहिजे बाळांनो, नो म्हटलं पाहिजे. समजतंय? A2 ची ऍक्टिव्हिटी संपली. व्यवस्थित लिहून घ्या. नेक्स्ट पुढं A3 चा प्रश्न किती मार्कासाठी आहे बाळांनो? A3 चा प्रश्न हा स्टँजामध्ये 1 मार्कासाठी असतो. हा, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच फॉर द फॉलोइंग लाईन फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे ह्या दिलेल्या लाईन मध्ये कोणतं फिगर ऑफ स्पीच आहे ते सांगा असं म्हटलेलं आहे. बाळांनो लक्ष द्या. अँड फिट फॉर लाईफ इच डे. फिटचं कसं सुरू झालंय? F. इथं सुद्धा F. फिटचं फॉरचं फ. म्हणजे एकाच लाईन मध्ये दोन शब्द आहेत, फिट आणि फॉर. 2 शब्द आहेत, त्या दोन्ही शब्द सुरुवात हे समान उच्चारण झाले असल्यामुळे इथं अलिट्रेशन. ALLITERATION अलिट्रेशन. नेक्स्ट ऑर राईट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट किंवा रायमिंग वर्ड्स लिहा म्हणलं बाळा या ठिकाणी. रायमिंग वर्ड्स. आता रायमिंग वर्ड जर म्हटलं आपण तर बघूया आपण रायमिंग वर्ड्स कोणते आहेत. तर रायमिंग वर्ड्स कोणते आहेत बाळा? इथं सी मी हो का? इथं सी मी है ना. वे डे. सी मी डे वे. सी इथं सी मी वे डे. व्यवस्थित लिहून घ्या.
इथं आपला दोन स्टँजा दोन्हीच्या दोन्ही स्टँजा इथं संपलेले आहेत बाळांनो. ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम आपण नेक्स्ट घेऊया.